तुम्ही जर अमिताभ बच्चनचा डॉन चित्रपट पाहिला असेल तर त्या चित्रपटामध्ये कशा पद्धतीनं जो डॉन असतो त्या डॉनची संपूर्ण माहिती एका डायरीमध्ये लिहिलेली असते आणि ती डायरी मिळवण्यासाठी कशा पद्धतीनं धरपकड होते हे सुद्धा आपण डॉन चित्रपटामध्ये पाहिलेलं आहे अमिताभ बच्चन यांच्या। आजची जी गोष्ट आहे त्या गोष्टीमध्ये सुद्धा एक अशाच पद्धतीची डायरी आहे, मात्र त्या डायरीमध्ये दडलेलं आहे अनेक आमदार, खासदार आणि मंत्र्यांची नावं। त्या मंत्र्यांची नावं का दडलेली आहेत तर त्याचं कारण म्हणजे एक जो व्यक्ती होता तो एक ऑटो रिक्षा चालक होता। तो ऑटो रिक्षा चालक हे आमदार, मंत्री, संत्री जे अधिकारी होते, पोलीस अधिकारी, या सगळ्यांना तरुण मुली त्यांच्या रात्र रंगीन करण्यासाठी पाठवायचा आणि हे सगळं पाठवत असताना कोणत्या आमदाराकडं, कोणत्या खासदाराकडं, कोणत्या अधिकाऱ्याकडे किती वाजता कोणती तरुणी पाठवली आहे, त्याच्याकडून किती रक्कम घेतली आहे, हा सगळा हिशोब एका डायरीमध्ये लिहिलेला होता आणि त्याच डायरीच्या आधारावर ही संपूर्ण गोष्ट आहे एका ऑटो रिक्षावाल्याची। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना हे आपण सविस्तर पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे तामिळनाडूमधील चेन्नईची, म्हणजे जुन्या मद्रासची। मद्रासमध्ये राहणारा एक व्यक्ती होता आणि तो व्यक्तीचं नाव आहे गौरी शंकर। गौरी शंकर हा कामधंद्यासाठी चेन्नईमध्ये येतो आणि चेन्नईमध्ये आल्यानंतर त्याला काही कामधंदा मिळू लागत नाही, म्हणून तो एक स्वतःची ऑटो रिक्षा घेऊन चालवायचं ठरवतो। मग तो ऑटो रिक्षा घेऊन चालवतो, त्याचं काही जे उदरनिर्वाह आहे तो त्याच माध्यमातून करत असतो। पण जो ऑटो चालक आहे शंकर, त्याला पैसे कमवायची मात्र खूप हौस दडलेली असते आणि त्याला मोठा माणूस बनण्यासाठी तो या शहरामध्ये आला होता आणि एक स्वप्न घेऊन सुद्धा तो याच शहरामध्ये आला होता आणि त्याच पद्धतीनं त्याला मोठं होण्यासाठी त्यानं प्रवास सुरू केला होता। पण हे सगळं प्रवास करत असताना जेव्हा तो रिक्षा चालवायचा तेव्हा त्याला जे रिक्षामध्ये बसणारे प्रवासी आहेत तो वेगवेगळी मागणी करायचे, अशा पद्धतीनं तशा पद्धतीनं, काही मिळेल का, आम्हाला इकडं नेऊन सोडा, तिकडं नेऊन सोडा, अशा चर्चा त्याच्या कानावर पडायच्या। मग ह्या सगळ्या चर्चा त्याच्यावर कानावर पडायच्या तर त्याला नवीन उद्योग करावा, नवीन व्यवसाय करावा असं त्याचं डोकं चालत होतं। पण नेमकं काय करावं हेच त्याला समजत नव्हतं। मग एक दिवस अचानक अशाच पद्धतीनं चेन्नईमध्ये दारूबंदीचा निर्णय तत्कालीन सरकारनं घेतला। आता दारूबंदीचा निर्णय घेतला तर मग लोकांना कशा पद्धतीची दारूची सवय आणि व्यसन असतं हे काही वेगळं सांगायची गरज नाही। मग त्या ठिकाणी दारूबंदी झाली आणि दारू लोकांना भेटणं मुश्किल झालं। मग जो हा ऑटो चालक शंकर होता यानं दारूचा व्यवसाय करायचं ठरवलं। मग लपून छपून हा गाडीच्या त्याच्या ऑटोच्या डिक्कीमध्ये शीट खाली इकडून तिकडून दारू आणायचा आणि दुप्पट तिप्पट किमतीमध्ये दारू विक्री करायचा। मग हे सगळं करत असताना त्याला त्यामधून चांगले पैसे सुद्धा मिळत होते आणि असं करता करता त्याचा चांगला बिझनेस सुद्धा चालू लागला। पण हे सगळं करत असताना पोलिसांना त्याची माहिती मिळाली की हा अशा पद्धतीनं लपून छपून दारू विकतो म्हणून। मग पोलीस काय करतात, त्याच्या रिक्षावर रेड मारतात आणि त्याला अटक करतात। आता त्याला अटक केल्यानंतर त्याला वाटतं आता एवढे मोठे आपण पैसे कमवले त्याच्यापैकी काही रक्कम पोलिसांना द्यावी लागते, इकडं तिकडं सगळ्या 12 भानगडी अशा गजामध्ये तो गुंतून जातो। मग त्याला वाटतं आपल्याला तर झटपट श्रीमंत व्हायचं आहे, आपण जो दारूचा व्यवसाय चालू केला होता याच्यामध्ये लफडे पण लय आहेत, झंझट पण लय आहे आणि पोलिसांचा सुद्धा मोठा ताण आहे डोक्याला हे सगळं लपून छपून करत असताना। मग अशाच पद्धतीनं त्यानं पुन्हा ऑटो चालवायला सुरुवात केली। मग त्यानं असं काही डोकं लावलं की त्याला वाटलं आपण असं काम केलं पाहिजे की त्याच्यामध्ये रिस्क पण नसली पाहिजे आणि काम सगळं फिक्स असलं पाहिजे। मग त्यानं काय केलं, या ठिकाणी ज्या असणाऱ्या तरुणी आहेत अशा तो तरुणींच्या संपर्कात आला, म्हणजे ज्या वेश्या व्यवसाय करतात अशा तरुणींच्या संपर्कात आला आणि त्यांना घेऊन तो पाहिजे त्या ठिकाणी त्याच्या ऑटोमध्ये बसून सोडू लागला। मग ज्याला गरज असायची ते लोक या ऑटो शंकरला फोन करायचे आणि त्या ठिकाणी तरुणी बोलून घ्यायचे। बघता बघता याचा बिझनेस एवढा वाढत गेला
कारण की याच्यावर आता कोणाला संशय येत नव्हता आणि त्या ज्या तरुण्या होत्या, त्या ज्या महिला होत्या, त्या त्यांच्या मर्जीनं सगळं काही करायच्या। आता याचे कॉन्टॅक्ट वाढत गेले, याचा पैसा वाढत गेला आणि हा जेवढे पैसे म्हणायचा तेवढे पैसे समोरची व्यक्ती द्यायला तयार असायची। मग यानं चेन्नईमधीलच एका ठिकाणी मोठा फ्लॅट खरेदी केला आणि त्याच फ्लॅटमध्ये त्यांनी अगदी वेश्या व्यवसाय जोरात चालू केला। मग त्या ठिकाणी जे असणारा नगरसेवक आहे, आमदार आहे, खासदार आहे, पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत, या सगळ्यांना खुश करण्यासाठी तो त्याच्याकडे असणाऱ्या तरुणी पाठवायचा आणि त्यांना खुश ठेवायचा। आता त्यांना अशा पद्धतीनं खुश ठेवायचा की ते लोक याच्यावर कारवाईसुद्धा करत नव्हते आणि हा पाहिजे तेवढा हप्तासुद्धा वेळेच्या वेळी त्या लोकांना द्यायचा, म्हणून याच्यावर कुठल्याही प्रकारे कारवाई होत नव्हती आणि बघता बघता याची डिरिंग अशाच पद्धतीनं वाढतच गेली होती। हा जो ऑटो शंकर होता तो मूळचा होता कांगे नल्लूर गावाचा, पण त्यानं चेन्नईमध्ये येऊन अशा पद्धतीनं एक मोठा व्यवसाय थाटला होता। मग हे सगळं करत असताना, वेश्या व्यवसाय चालवत असताना त्याला सुद्धा वाटू लागलं की आपल्याला सुद्धा एक हक्काची बायको पाहिजे। मग तो एका तरुणीसोबत लग्न करतो आणि त्या तरुणीचं नाव असतं जगदीश्वरी। जगदीश्वरीसोबत लग्न करतो आणि तो एका वेगळ्या ठिकाणी राहतो आणि इकडं मात्र तो वेश्या व्यवसाय चालवत असतो आणि त्याचा धंदा एकदम तेजीत असतो। मग काही वर्षानंतर त्या ठिकाणी अतिशय सुंदर एक तरुणी येते आणि ती तरुणीचं नाव असतं ललिता। त्या ललिताच्या हा प्रेमात पडतो आणि मग तिच्यासोबत सुद्धा दुसरं लग्न करतो। आता ललितासोबत दुसरं लग्न करतो आणि तिच्यासोबत सुद्धा अगदी आनंदानं राहतो आणि त्याच्याकडं तरुणीची काहीही कमतरता नव्हती। मग हे सगळं करत असताना त्या ठिकाणचाच एक मोठा व्यक्ती होता, तो सुद्धा अशाच पद्धतीनं महिलांचा व्यवसाय करायचा। त्याचे आणि या ऑटो शंकरचे एक दिवस वादविवाद होतात। आता या दोघांचे वादविवाद झाले तर मग तो जो ऑटो शंकर आहे तो त्या समोरच्या व्यक्तीला म्हणतो, जाऊ दे बाबा, काही टेन्शन नको घेऊ, तुझा धंदा कमी पडला ना, आपण काय करू, गोडीनं मिटून घेऊ, दोघं जे मिळन ते पैसे वाटून घेऊ, तू काय कर, माझ्या तिकडच्या फ्लॅटवर ये, मी तुला जे काही आहे ते आपण समजून घेऊ। मग तो जो समोरचा व्यक्ती आहे तो व्यक्ती त्याला भेटण्यासाठी त्याच्या फ्लॅटवर, त्याच्या तिकडच्या घरी जातो आणि त्या घरी गेल्यानंतर अगदी दोघंजणं दारू पिऊन पडतात आणि दारू पिऊन असं पडतात की तो जो व्यक्ती आहे त्याला हा शंकर ठार करतो आणि लांब नेऊन समुद्रात फेकतो। त्याची डेड बॉडी ही कोणाला मिळत नाही आणि काहीच कोणाला मिळत नाही। मग जी ललिता आहे ती ललिता याच्यासोबत लग्न करून राहत होती आणि या ऑटो शंकरला आधीच एक जगदीश्वरी नावाची बायको होती। मग हा जास्ती वेळ जगदीश्वरीला द्यायचा, काही वेळ ललिताला द्यायचा, तर काही वेळामध्ये तो त्याचा व्यवसाय सांभाळायचा। अशा पद्धतीने या तिन्ही गोष्टी तो एक सोबत करायचा। यामधून त्याला पैसा भरपूर मिळाला, त्याचे कॉन्टॅक्टसुद्धा भरपूर वाढले। पण इकडं मात्र ती ललिता आता त्याच्यापासून दूर गेली होती आणि ती एका दुसऱ्याच व्यक्तीसोबत पळून गेली। आता दुसऱ्या व्यक्तीसोबत पळून गेली ही माहिती ऑटो शंकरला मिळाली आणि ऑटो शंकरला माहिती मिळाली की तो तिच्यावर प्रचंड चिडला। त्याने तिची अनेक ठिकाणी शोधाशोध सुरू केली, पण ती ललिता त्याला काही भेटतच नव्हती। कुठं गेली, काय गेली यांनी संपूर्ण तपास तिचा चालू केला। मग एक दिवस त्याला माहिती मिळाली की ललिता एका व्यक्तीसोबत पळून गेली आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे संपत। आता संपतसोबत पळून गेली। मग हा तो संपत आहे त्याच्या संपर्क साधतो आणि त्याला त्या ठिकाणी दोघंजणं सापडतात। मग त्या ठिकाणाहून तो ललिताला आणतो आणि ललिताला आणून परत एकदा गोडीनं बोलतो, जाऊ दे म्हणतो, झालं गेलं, असं थोडीच असतं, एवढं थोडीच नाराज होत असतात, असं बोलून परत त्या ठिकाणी आणतो, त्याचा जो अड्डा आहे त्या ठिकाणी आणतो। तिलासुद्धा दारू पाजतो आणि दारूच्या नशेमध्ये टल करून तिलासुद्धा ठार करतो। तिला ठार करून तिचीसुद्धा लाश समुद्रामध्ये नेऊन फेकतो। ती कोणालाही डेड बॉडी सापडत नाही। मग तिचा जो प्रियकर आहे संपत नावाचा, याला वाटतं की ललिता कुठं गेली आहे, काय गेली आहे, तो शोधाशोध करू लागतो, इकडं जातो तिकडं जातो, मात्र तरीसुद्धा त्याचा काही पत्ता लागत नाही। मग तो या ऑटो शंकरला विचारतो की ललिताला पाहिलंय का,
तो म्हणतो नाही, ललिताला एका व्यक्तीबरोबर पाठवलं आहे आणि ती त्याच्यासोबत मज्जा मारत आहे, ती जरा लॉंग ड्राईव्हवर गेली आहे. तो म्हणतो असं होऊ शकत नाही, ती मला सांगितल्याशिवाय कुठेही जाणार नाही असं मला वाटतं आहे, मला तिच्यावर भरपूर खात्री आहे. आणि मग तो म्हणतो नाही नाही, येणार लवकर, माझं तिचं बोलणं झालं आहे. मग तो जो संपत आहे तो म्हणतो असं होणार नाही, तुम्हाला जर त्याची माहिती मला सांगायची नसेल तर नका सांगू, मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा दाखल करणार आहे, तक्रार दाखल करणार आहे ती बेपत्ता असल्याची. मग ऑटो शंकर घाबरतो, त्याला वाटतं यांनी पोलीस स्टेशनमध्ये जर तक्रार दाखल केली तर आपला भांडाफोड होऊ शकतो. म्हणून हा त्या संपतला सुद्धा म्हणतो की तू काय कर, माझ्या अड्ड्यावर ये, तिथं आल्यावर मी तुझं तिच्यासोबत बोलणं करून देतो. मग हा संपतसुद्धा त्या ठिकाणी जातो आणि हा त्या संपतला सुद्धा अशाच पद्धतीनं दारू पाजतो आणि त्याचा खेळ खल्लास करतो, त्याची डेड बॉडी समुद्रामध्ये नेऊन फेकतो. बघता बघता हा जो ऑटो शंकर होता यानं संपतची, मोहनची आणि गोविंदराजची हत्या करून त्यांना ठार केलं होतं आणि समुद्रामध्ये त्यांच्या डेड बॉड्यासुद्धा नेऊन फेकल्या होत्या. आणि त्यामध्ये त्याची जी दुसरी बायको होती ललिता, हिचासुद्धा समावेश होता. मग अचानक हे तिघंजणं जे बेपत्ता झाले ते घरी येतच नव्हते. त्यापैकी एकाची जी बायको होती मोहनची, तिचं नाव होतं विजया. आणि विजयाने मोहन बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दिली होती, पण पोलीस काही शोध घेतच नव्हते. मग जेव्हा विजयाने सांगितलं की माझा नवरा त्या ऑटो शंकरच्या संपर्कात आहे, तेव्हा पोलीसवाले फक्त ठीक आहे हा म्हणायचे आणि तक्रार नोंदवून घेतच नव्हते, गुन्हा दाखल करून घेतच नव्हते, उडवीची उत्तरं द्यायची. आता ही विजया आहे ती तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये गेली, जिल्हा पोलिसांकडे गेली, राज्य पोलिसांकडे गेली, तरीसुद्धा तिची कोणीही ऐकून घेतलं नाही. कारण की ह्या ऑटो शंकर आहे त्याची पोहोच आता एकदम मोठ्या लेवलला वाढली होती, मंत्र्यापर्यंत त्याची पोहोच वाढली होती आणि राज्यामध्ये ऑटो शंकरला अगदी नावाने सगळे ओळखायचे. ज्यांना तरुण्या लागायच्या त्या ऑटो शंकरला फोन करून त्यांना मागून घ्यायच्या. त्यामुळे याची तक्रार, याच्या विरुद्ध कोणीही गुन्हा दाखल करून घ्यायला तयार नव्हतं. त्यांना माहीत होतं की हे अशा पद्धतीचे कामं करतं आणि आपण जर याच्यावर गुन्हा दाखल केला तर हे आपल्याला उद्या आपली सोय करणार नाही आणि जे पैसे देतोय ते पैसेसुद्धा देणार नाहीत, म्हणून त्याच्यावर कोणत्याही अधिकाऱ्यानं कारवाई केली नाही. पण ही जी विजया होती मोहनची बायको, ती काही शांत बसली नाही. तिनं एक पत्र जे आयुक्त आहेत, पोलीस आयुक्त यांना लिहिलं, दुसरं पत्र थेट मुख्यमंत्र्यांना लिहिलं आणि तिसरं जे पत्र आहे ते थेट राज्यपालांना लिहिलं. या तिघा जणांना पत्र लिहिले आणि चौकशीची मागणी केली. पण त्यापैकी जे पोलीस आयुक्त होते यांनीसुद्धा याची दखल घेतली नाही. जे मुख्यमंत्री होते त्यांनीसुद्धा या संपूर्ण घटनेची दखल घेतली नाही. मग दखल घेतली ती म्हणजे राज्यपालांनी दखल घेतल्यानंतर राज्यपालांनी थेट त्या ठिकाणचे जे IG आहेत त्यांना बोलवून घेतलं आणि सांगितलं या प्रकरणाचा जरा सखोल चौकशी करा आणि त्याची जी माहिती आहे तात्काळ मला मिळाली पाहिजे. या महिलेसोबत नेमकं काय घडलं आहे आणि हा जो ऑटो शंकर आहे त्याचं नेमके लफडे आणि कामं काय आहेत याचा अहवाल मला लवकरात लवकर पाहिजे. आता थेट राज्यपालांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्या IG संपूर्ण ऐकून घेतलं आणि लगेच तपासाला सुरुवात केली आणि तपासाला सुरुवात केल्यानंतर जेव्हा त्या ऑटो शंकरला पकडलं तेव्हा सत्य समोर आलं की ऑटो शंकरनं आत्तापर्यंत 6 जणांचा खेळ खल्लास केला होता, तर अनेक तरुणींना वाईट मार्गाला लावलं होतं. आणि जे राज्यातले आमदार, खासदार, नगरसेवकपासून ते मंत्र्यापर्यंत जेवढे राजकीय नेते आहेत आणि त्या ठिकाणचे परिसरातले जेवढे अधिकारी आहेत मोठ्या मोठ्या लेवलचे, या सगळ्यांना त्यांनी तरुण्या पुरवल्या होत्या त्यांच्या रात्र रंगीन करण्यासाठी. आणि याची जी संपूर्ण माहिती आहे ती ऑटो शंकरनं एका डायरीमध्ये सविस्तर लिहून ठेवली होती की कोणत्या अधिकाऱ्याला, कोणत्या नेत्याला, किती वाजता, काय, किती रक्कम, ही सगळी माहिती एका डायरीमध्ये लिहून ठेवली होती. आता ऑटो शंकरला अटक केल्यानंतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू होती आणि त्यांनी एक मोठा गुन्हा केला होता आणि अशा पद्धतीची डायरी त्याच्याकडे सापडली होती. आता ऑटो शंकरवाल्यावर कारवाई सुरू होती. जेव्हा ही केस कोर्टामध्ये गेली आणि ती डायरी ओपन करा अशी मागणी केली तेव्हाच एका जणानं याचिका दाखल केली कोर्टाकडे
अर्ज दाखल केला आणि सांगितलं कृपया करून ही डायरी ओपन करू नका. ही जर डायरी ओपन केली किंवा या डायरीमध्ये असणारे जे नावं आहेत लोकांचे ते नावं जर समोर आले तर राज्यामध्ये एक हडकंप येईल, राज्यामध्ये एक राजकीय मोठा भूकंप होईल. त्यामुळं अनेकांचे संसार उद्ध्वस्त होऊ शकतात, अनेकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात किंवा अनेकांना पदावून पायउतार होऊ शकतं. त्यामुळं कृपया करून ही जी डायरी आहे ती ओपन करू नका आणि त्यामध्ये असणारे जे काही नावं आहेत ते नावंसुद्धा समोर आणू नका अशी कोर्टाकडे विनंती केली. आणि कोर्टानं ती अर्ज मान्य करून ती जी डायरी आहे ती ओपन केली. पण त्यामध्ये असणारे जे नावं आहेत ते अजूनही उघड केलेले नाहीत. ती डायरी बंद तशी बंदच राहिली. आता हा जो शंकर होता त्याला 27 एप्रिल 1995ला सकाळी 6 वाजता सालीम केंद्र कारागृह तामिळनाडू या ठिकाणी फाशीची सजा देण्यात आली. त्याला 1 वर्षातच फाशीची शिक्षा आणि डायरेक्ट फाशीसुद्धा त्याला दिली. ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे 90च्या दशकातील 80 ते 95च्या दरम्यान. 95ला तर त्याला फाशी देण्यात आली. पण ही संपूर्ण घटना ही तामिळनाडू राज्यातील चेन्नईची अगदी सत्य घटना आहे. तुम्ही गुगलवर जाऊन सुद्धा सर्च करू शकता. म्हणजे राज्यामध्ये अजूनही कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत तेव्हापासून ते आत्तापर्यंत अशा घटना अजूनही थांबलेल्या नाहीत. या घटनांमध्ये वारंवार वाढ होतच आहे, लोकांची मानसिकता बदलतच आहे. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर घटनेवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.